विराजचा फोन आल्याचं तिनं वसुधाला सांगितले. मम्मी, विराजने मला 3 वाजता बोलवले ग. जाऊ का? जा की, तो तुझा होणारा नवरा आहे. त्यात कसली परमिशन मागतेस? मम्मी थोडंच नाही म्हणणार, मनू म्हणाली. माऊ, मी पण येणार तुझ्याबरोबर, वेद म्हणाला. काय केतू, नेणार का त्याला? हसत मनू म्हणाली. केतकी, जा तू. मनू का चिडवतेस तिला? वसुधा म्हणाली. केतकी लाजली आणि तयार होण्यासाठी ती वर गेली. तिला मनातून आनंद होत होता. कोणता ड्रेस घालावा तिने आठवले. त्याला भडक ड्रेस आवडत नाहीत. कपाटात बघितलं तर तिला पाहिजे तसा ड्रेस नव्हता. काय घालावं बरं? दीदी, किती विचार करतेस? तो बिचारा वाट पाहत बसेल आणि तू इथंच, मनीषा म्हणाली. मने, तुला काही काम आहे का नाही? रिकाम टेकलीच आहे. माहेरी आली ना, मला काय काम असणार? पार्थला सांगते, घेऊन जा हिला. केतकी म्हणाली. चिडू नकोस दी, हा ड्रेस घाल, मी आत्ताच घेतलाय, छान आहे. जीजू एकदम खुश होतील. ग्रे कलरचा सिंपलसा 1 पीस होता. केतकीला तो आवडला. केसांची मात्र पोनीच बांधली. गळ्यात फक्त सिंपल चेन घातली. त्याच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर काय, विराज त्याच्या केबिनमध्ये नव्हता. मॅम, थोडं काम आल्याने सर बाहेर गेलेत. तिला आलेली बघून एक नर्स म्हणाली. केतकी थोडी नाराज झाली. अर्जंट काम आले असेल म्हणून गेला असेल. ती निघाली. मॅम, तुमच्यासाठी सरांचा फोन आहे. हॅलो केतकी, जे गृहस्थ भेटीला येणार होते त्यांनीच मला बोलवलं. मी तुला ॲड्रेस सेंड करतो, तिथे तू येतीस का? ठीक आहे, येते मी. तिला वाटलं एखाद्या कॅफेचा पत्ता असावा, पण कुणाच्या तरी घराचा पत्ता होता. कुठलं तरी बांधकाम चालू होतं. तिला आठवले, विराज म्हणाला होता आपल्या हॉस्पिटलचं बांधकाम चालू आहे. म्हणजे हे नवीन हॉस्पिटल आहे तर बांधकाम जवळजवळ पूर्ण होत आलं होतं. तिनं 3 मजले, थोडंफार चिल्लर काम बाकी होतं. खूप भव्य दिव्य इमारत वाटत होती. तिने विराजला फोन केला, पण फोन लागत नव्हता. मॅम, सरांनी मला सांगितलं तुम्ही येणार म्हणून. चला, मी तुम्हाला सरांची कॅबिन दाखवतो. वॉचमन तिला म्हणाला. तुमचे सर कुठे गेलेत? माहीत नाही मॅम, येतील थोड्या वेळात. कसलं तरी अर्जंट काम आलं असेल. कूल कूल कूल, ती स्वतःच्या मनाला समजावत होती. राग तर प्रचंड आला. विराज काय माझ्या संयमाची परीक्षा घेतो की काय? थोडा वेळ थांबू, नंतर मात्र घरी जाऊ, ती मनात म्हणाली. मॅम, मी जातो, तुम्ही बसा. ठीक आहे. तिने दार उघडलं आणि हे काय, सगळ्या डोक्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा पाऊस अचानक पडल्याने ती जरा घाबरली होती. 5 मिनिटं तिला कळलंच नाही काय होते ते. अंगावरच्या पाकळ्या झटकत ती पुढे आली. सगळं बघून हरवून गेली होती ती. सगळीकडे फुलाचं डेकोरेशन केलं होतं. भिंतीवर फुलांनी मोठा हार्टचं सिम्बॉल काढलं होतं. रूममध्ये जिकडे तिकडे बलून लावले होते. तेवढ्यात कसला तरी मोठा आवाज झाला. तिने दचकून मागे पाहिलं. हॅपी व्हॅलेंटाईन डे, विराज हातात फुलाचा गुच्छ देत म्हणाला. केतकी आश्चर्यचकित झाली. कसं वाटलं सरप्राईज? खूप मस्त. वाटलं नव्हतं डॉक्टर साहेब एवढे रोमॅन्टिक असतील. म्हणजे तुला काय वाटलं, डॉक्टर लोकांना हृदय नसतं का? आम्हालाही मन असतं बरं का. कसा वाटला दवाखाना? थोडं बांधकाम राहिलं आहे अजून, 2-4 महिन्यात काम पूर्ण होईल. अरे हो, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. तुझ्या एक्झिबिशनसाठी स्पॉन्सर आणि दालन दोन्ही भेटले. माझ्या एका मित्राच्या वडिलांच्या ओळखीचे आहे. ते तुझ्याकडे येणार आहेत चित्राचं कलेक्शन पाहायला. विराज, खूप आनंदाची बातमी दिलीस. थँक्स. नुसत्या थँक्सने चालणार नाही. केतकी त्याच्याकडे पाहून लाजली. सध्या थँक्सवर भागवा, बाकी सगळं लग्नानंतर, केतकी लाजून म्हणाली. त्याने तिचा हात हातात घेतला. केतकी, तू माझ्यासोबत असतेस तेव्हा एक वेगळीच फिलिंग येते. तुझं बोलणं, हसणं, माझा पूर्ण दिवस आनंदात जातो. विराज, तू तर माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी किती धडपडतोयस.
लग्नानंतर ही असाच वागशील ना? केतकी म्हणाली. ही काही फरक होणार नाही. तिने त्याचा हात हातात घेत घट्ट पकडला आणि म्हणाली, आयुष्य म्हटलं की संकटे आलीच, पण प्रत्येक संकटात आपण एकमेकांची साधनाही सोडायची नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कधीच नाही सोडणार. दोघे खूप वेळ गप्पा मारत बसले. ते आपल्या आयुष्याचं चित्र रंगविण्यात गुंतून गेले होते. तिच्या लग्नाची तारीख काढली होती. हॉल बुक झाला होता. लग्न 2 महिन्यांवर आलं होतं. वसुधाने लग्नाची तयारी जोरदार सुरू केली. इकडे केतकीची तयारी चालू होती. विराज रोज हॉस्पिटलमधून आल्यावर तिला चित्र सिलेक्ट करायला देत. विराजला तर सगळी चित्र आवडली होती. सिलेक्ट करायला खूपच अवघड होत होतं. जे स्पॉन्सर होते त्या शास्त्री सरांनाही तिचे चित्र खूप आवडले होते. नक्कीच तू खूप मोठी चित्रकार होशील, ते तिला म्हणाले. काव्याचा फोन आला. केतूला बोलायला वेळ आहे का नाही? असं का बोलतेस? काव्या, ये आज घरी. नक्की येऊ का? सध्या तू तर हवेत उडत आहेस. स्वप्नातला राजकुमार भेटला ना? काव्या, माझं स्वप्न ही पूर्ण होते, एक्झिबिशनचं. अरे वा केतू, अब तो डबल पार्टी चाहिए. डबल काय? टेबल घे, आधी ये घरी. तुझी पण मदत लागणार आहे. हात में है तो हमारी क्या जरूरत. काऊ, जास्त डोक्यात जाऊ नकोस, ठेव फोन. केतकी खरंच खूप आनंदात होती. तिची सगळी तयारी झाली होती, लग्नाची आणि एक्झिबिशनची. एकीकडे खरेदीसाठी धावपळ, तर दुसरीकडे काही चित्रांना फिनिशिंग करायची राहिली होती. आज माधवी ताई घरी आल्या होत्या. काय केतकी, झाली का तयारी आमच्या घरी यायची? काय म्हणतोय आमचा विराज? आमचा अबोल विरू चांगलाच बोलका झाला आहे बरं का आता. काहीतरीच काय आंटी? केतू, आंटी काय म्हणतेस? मम्मी म्हण ना. चालेल ना माधवीताई, चालेल ना, मीच म्हणणार होते. केतकी, मला मम्मी म्हटलं तर चालेल. तिघी मिळून खरेदीला गेल्या. भरपूर शॉपिंग केली. लग्नासाठी शालू नाहीतर रेड कलरचा घागरा घेतला. 5 साड्या घेतल्या. बाकी मात्र जीन्स आणि टॉप पसंतीने घेतले. केतकीने माधवीच्या पसंतीने घेतले होते. वसुधा ओरडत होती, म्हणजे हळूच तिच्या कानात कुजबुज करत होती. केतू, लग्नानंतर असले ड्रेस थोडंच घालणार आहेस तू? नवीन नवरी असेपर्यंत तरी साड्याच घालशील ना. असले ड्रेस घेऊ नकोस. घेऊ द्या वसुधाताई, आपल्या काळात जमत नव्हतं. आम्हाला काही हरकत नाही. तिला या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं ना. आपले दिवस आठवा, कशी आपली फजिती होत होती. माधवीताई म्हणाल्या. तेही खरं आहे माधवीताई, लग्न झाल्यावर साडी नेसायला येत नव्हतं. माझा पदर हातभर लांब निघायचा, काम करावं लागायचं. एकदा तर मी माझ्याच साडीत पाय अडकून पडले. वसुधाताई म्हणाल्या. तिघी खळखळून हसल्या. आज केतू सकाळी लवकरच उठली. काव्या, वसुधा, रवी, माधवी, माधव आधी दालनात जाणार होते. केतकी आणि विराज नंतर गाडीवर जाणार होते. एक्झिबिशनला खूप छान प्रतिसाद भेटला होता. बऱ्याच जणांनी भेट दिली होती. तिचे काही चित्र निसर्गावर आधारित, तर काही माणसांच्या विविध छटा दाखविणारे, तर काही वस्तूंचे जिवंत वाटावे असे चित्र. बरीच चित्रे विकली गेली. काहींनी बुकिंगसुद्धा केली होती. एकंदरीत छान आणि सुरळीत चाललं होतं. सगळे खूप आनंदात होते. एक्झिबिशन 3 दिवस चालले. आज सांगता झाली. सगळं काही सुरळीत पार पडलं. चित्राची पॅकिंग झाली होती. सर्व चित्र टेम्पोत व्यवस्थित ठेवून सगळे निघाले. टेम्पोच्या मागे विराज आणि केतकी गाडीवर निघाले होते. एका कॅफेत ते दोघे थांबले. थोडं थांबून ते निघणार होते, पण अचानक केतकी मोठ्याने ओरडली आणि ती बेशुद्ध पडली. विराज ही डोळे फाडून पाहत राहिला. ते दोघे कॉफी प्यायला थांबले होते. बाकीचे सगळे मंडळी पुढे गेली होती. त्याच्या पुढचे सगळे चित्र साहित्य असलेला तो टेम्पो होता. गाडी साईडला थांबवून ड्रायव्हर कॉफी प्यायला खाली उतरला. तेवढ्यात पेट्रोलची मोठी गाडी टेम्पोला धडकली. धडक एवढी जोरात होती की टेम्पो उलटा पालता झाला.
कसला तरी मोठा स्फोट झाला. धडधड गाडीने पेट घेतला. गाडीत पेट्रोल असल्याने जाळ चांगलाच पेटला होता. आजूबाजूचे लोक सैरावैरा पळू लागले. केतकी हे सगळं बघून मोठ्याने ओरडली. तिची सगळी मेहनत आगीत जळत होती. ती बेशुद्ध पडली. तिला पॅनिक अटॅक आला होता. विराजलाही कळत नव्हतं काय झालं. तो पाहतच राहिला. आगीचा बंब आला, पण सगळं उद्ध्वस्त झालेलं. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. काही जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. तिथल्या माणसाच्या साह्याने केतकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. विराजसुद्धा घाबरून गेला होता. त्याने पटकन माधवीला फोन केला. वसुधाताईला सांगितलं. सगळेच पळत आले. काय झाले? विराज कसं झालं हे? केतकी कुठे आहे? जास्त लागलं का तिला? वसुधाताई घाबरल्या होत्या. मम्मी घाबरू नका, काही झालं नाही. तिला ॲक्सिडेंट बघून धक्का बसला आणि बाकी काही नाही. स्वतः घाबरू नका म्हणत असला तरी तो सुद्धा खूप घाबरला होता. हे दोघे लांब अंतरावर होते. नाहीतर आज काय झालं असतं? तो जाळ आरडाओरडा त्याच्या कानात अजूनही गुंजत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना किती लागलं माहिती नाही. ड्रायव्हरला किती लागलं देव जाणे. केतू, तिला मात्र धक्का जबरदस्त बसला. काढलेल्या चित्रांची राखरांगोळी झाली होती. बसणारच. मेहनतीने विराज स्वतः डॉक्टर असूनही हतबल झाला होता. 10 तास झाल्यावर ही ती शुद्धीवर आली नाही म्हटल्यावर आता सगळेच घाबरले होते. विराजने तिथल्या डॉक्टरांची भेट घेऊन विचारले. काही सांगता येत नाही. धक्का जबरदस्त असेल तर कोमातही जाण्याची शक्यता आहे. आपण फक्त वाट बघू शकतो, बाकी काही नाही. वसुधा हमसून रडत होती. काव्या पण कळाल्यावर पळत आली. काकू काय झालं हे? आज तिच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता. आम्ही सेलिब्रेट करणार होतो. पण काय झालं? काकू, ती रडत बोलत होती. काल सकाळी सगळेच किती आनंदात होते. केतकीच्या चित्राचे सगळ्यांनी किती कौतुक केले होते. काही विकले गेले तर काहींनी ऑर्डर दिली होती. किती खुश होती ती तिच्या आवडीच्या दालनात प्रदर्शन झालं म्हणून. आज त्यातील एकही चित्र अस्तित्वात नव्हतं. सगळ्यांची राखरांगोळी झालेली होती. तिला हा धक्का सहन झाला नाही. विराज स्वतः डॉक्टर होता तरी केतकीला असं झोपलेलं पाहून त्याला खूप कष्टदायक होत होतं. हसती खेळती केतकी आज अशी निश्चित पडलेली त्याने कधी पाहिली नव्हती. लग्न जमल्यापासून त्यांची ओळख झाली होती. बऱ्याच आवडीनिवडी सारख्या होत्या. तिचा बोलका स्वभाव त्याला खूप आवडत होता. विराज तसा मितभाषी होता. फारसा कोणाशी बोलत नसे. केतकीचं मात्र तसं नव्हतं. बोलायला तिला कोणीही चालत होतं. अगदी रस्त्यावरचं लहान मूलही चालायचं. जेमतेम 2 महिन्यापूर्वीची ओळख होती त्यांची. पण असं वाटत नव्हतं. जन्मांतरीची ओळख असल्यासारखं त्याला वाटत होतं. तो तिच्या जवळच बसलेला होता. डॉक्टरांनी सांगितले ती कोमात जाण्याची शक्यता आहे कदाचित. तसं ठामपणे सांगता येत नाही किंवा तिला काहीच होणार नाही. या दोन्हीपैकी नक्की काय घडणार दैवावरच अवलंबून आहे. 24 तासांची मुदत सांगितली होती. खूप जोराचा मानसिक धक्का बसलेला आहे. मेंदू किती डॅमेज झाला यावर तिची तब्येत अवलंबून होती. विराज, तुम्ही घरी जा. आम्ही दोघेही बसतो इथे, वसुधाताई म्हणाल्या. नाही आई, थांबतो मी. माझा डॉक्टर मित्र येणार आहे. त्याच्याशी चर्चा करणार आहे. तुम्हीच घरी जा. जेवण करून नंतर या. नको, मी नाही जात घरी. माझी केतकी. असं म्हणून त्या आणखीनच जास्त रडू लागल्या. वसुधाचा रडून चेहरा लाल झाला होता. ती आत्ता उठल आणि म्हणेल, चल वोटिंगला जाऊ विराज. ती त्याचं नाव घेताना वी आणि राज मध्ये डिस्टन्स घ्यायची. तो म्हणायचा, नुसतं राज म्हण, नाहीतर सरळ विराज म्हण. का माझ्या नावाची तोडफोड करतेस? त्यावर केतकी म्हणाली, मी असंच म्हणणार. तोंडाचा चंबू करून ती वी आणि राज म्हणायची. हे आठवून त्याला आताही हसू आलं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये बोलायचं होतं. तो तिथे नव्हता, पण ती चिडली नाही. त्याने तिला ज्या पत्त्यावर बोलवलं तिथे ती आली होती. नवीन हॉस्पिटलचं बांधकाम तिला खूप आवडलं होतं.
त्याने दिलेलं सरप्राईज तिलासुद्धा खूप आवडलं होतं. तो म्हणाला होता, आवडलं का तुला फुलांचं डेकोरेशन? हो, खूपच सुंदर. विराज म्हणाला होता, मला माहीत नव्हतं तुला कोणतं फूल आवडतात ते, म्हणून सर्व फुलांचा वापर केला. तुला कोणतं फूल आवडतं ते सांग. यावर ती हसत होती. थोडं थांबून म्हणाली, सांगू माझं आवडीचं फूल? सांग. सूर्यफूल. काय? सूर्यफूल? आणि तो हसायला लागला. बघ, म्हणून सांगत नव्हते. तसं काही नाही, मी इमॅजिन करत होते. मी तुला आवडीचं फूल देतोय आणि तू ते डोक्यात घालतेस ते. यावर दोघेही खूप हसले. ती म्हणाली होती, मला लहानपणापासून सूर्यफूल आवडायचं. आमच्या गावाकडे सूर्यफुलाची शेती होती. सूर्यानुसार दिशा बदलणारं फूल मला खूप आवडायचं. माझे आजोबा त्याच्याविषयी खूप माहिती सांगायचे. सूर्य असताना ताट उभं असतात. फूल जेव्हा सूर्य जेव्हा मावळला जातो तेव्हा माना टाकते. ते दृश्य मात्र आवडत नसे. ठीक आहे, पुढच्या वेळेपासून तुला सूर्यफूल देत जाईन. नको नको, तोडून देऊ नको. ते शेतातच डोलताना छान दिसतं. बराच वेळ ते गप्पा मारत बसले होते. चल, आपण एखाद्या छानशा हॉटेलमध्ये जाऊ, विराज म्हणाला. नको, इथून 10 किलोमीटर वर आहे. तिथे आपण जाऊ, शहराच्या गजबजाटापासून दूर. माझी एक मैत्रीण राहते, तिच्याकडे जायचं आहे. त्या मार्गावर एक छोटंसं हॉटेल आहे. तिथं गुळाचा छान चहा मिळतो. तिथे जाऊ. तिच्या म्हणण्यानुसार ते तिथे गेले. तिथे चुलीवरच्या गावरान गुळाचा चहा घेतला. निघताना अर्ध्या रस्त्यात तिने गाडी थांबायला सांगितली. काय झालं? कुठे काय? उतर. चल, आपण मस्त झोके घेऊ. वडाच्या पारंब्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, केतकी, काहीतरीच असतं तुझं. आपण आता लहान आहोत का? लहानच आहोत अजून. आपलं लग्न झालं नाही अजून. जेव्हा लग्न होईल तेव्हा आपण खूप मोठे होऊ. तू घे झोके, मला नाही जमणार, विराज म्हणाला. त्यावर ती मोठ्या ठसक्यात म्हणाली होती, डॉक्टर साहेब, आजच्या दिवशी विसरा तुम्ही डॉक्टर आहात ते. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला हवा. पण विराज मात्र तिथेच उभा होता. तिने मात्र मस्त मजा घेत वडाच्या झाडाला लोंबकळून घेतलं. तिच्यात दडलेलं लहान मूल त्याला खूप आवडायचं. आता त्याला हे सगळं आठवत होतं. तो उठला. केतकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, केतकी, तू लवकरच बरी हो. आपण परत एकदा वाडीला जाऊ, गुळाचा चहा पिऊ. मागच्या वेळेस मी वडाच्या पारंब्याला लटकलो नव्हतो. आता मात्र नक्कीच तुझ्यासोबत झोके घेणार. फक्त तू उठ, जागी हो. त्याला ती हल्ल्यासारखी वाटली. त्याने परत एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने डोळे उघडले. आवाज दिला, केतू, कसं वाटतं? त्याने तिला डोळे किलकिले केल्यासारखं वाटलं. विराज पळत बाहेर गेला. त्याने नर्सला सांगितले, पटकन डॉक्टरांना बोलव. डॉक्टर आले, चेक केलं. पेशंट आउट ऑफ डेंजर आहे. विराजच्या डोळ्यात आता आनंदाश्रू होते. तो वसुधाताईला सांगण्यासाठी धावतच बाहेर आला. तिची हालचाल दिसताच विराजने डॉक्टरला बोलवले. आउट ऑफ डेंजर म्हणल्यावर त्या सगळ्यांना खूप आनंद झाला. तो पळतच वसुधाताईला सांगायला गेला, देवा, माझी हाक ऐकशील का तू? त्या हात जोडत म्हणाल्या, केतू, कसं वाटते बाळा? त्यांनी जवळ जात विचारलं. तिने एकदा विराजकडे पाहिलं, एकदा वसुधाकडे, आणि परत डोळे झाकले. केतू, वसुधाताईच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आई, घाबरू नका, सावध झाली आहे ती. थोडा वेळ लागेल तिला पूर्ववत व्हायला, विराज म्हणाला. पेशंट शुद्धीवर आला तरी काळजी घ्या. तिला जास्त त्रास देऊ नका. कसल्याही प्रकारचे टेन्शन देऊ नका, डॉक्टर सतेज वसुधाताईला सांगत होते. विराज आता खूप आनंदात होता. ती कोमात गेली नाही. शक्यता जास्त होती. कोमात गेल्यावर काही सांगता येत नव्हतं. पण तिने डोळे उघडले. यातच सगळं आलं. काव्या, रवी, वेदू, मनू सगळे आले होते केतकीला भेटायला. काव्या पुढे आली. काय नवरीबाई, लवकर नीट व्हा. असं पडून कसं चालणार? आम्ही वराडी मंडळी तयार आहोत बरं का, माधवीताई म्हणाल्या. सुनबाई, लवकर नीट व्हा. माधव म्हणाला, सुनबाई काय म्हणतेस? केतकी म्हण की. केतकी नाही, मी सुनबाईच म्हणणार.
ती काहीतरी बोलावी म्हणून माधवीताई म्हणाल्या. यावर ती काही बोलली नाही. ती सगळीकडे नुसतं पाहत होती. केतकी बोलत नव्हती, पण सगळीकडे पाहत होती. त्यामुळे वसुधाताईला आता काळजी वाटत होती. तिची वाचा तर गेली नाही. त्यांनी तसं विराजला बोलवून दाखवलं. तोही थोडा घाबरला होता, पण डॉक्टरने सांगितलं थोडा वेळ लागेल तिला या धक्क्यातून सावरायला. तिला ट्रेस येईल असं वागू नका. कोमात गेली नाही हेच खूप मोठं आहे आपल्यासाठी. कालपेक्षा आज ती बरीच सावरली होती. आज थोडं थोडं बोलत होती. काव्या, विराज, माधवीताई यांच्याशी ती कामापुरतं बोलत होती. वसुधाताई तिला उपीट खाऊ घालत होत्या. केतकी समोर कोण उभा आहे केतकी समोर कोण उभा आहे तू ओळखतेस? विराज म्हणजे ही माणसे ओळखते, काहीही धोका नाही. ती बोलत होती, सगळ्यांना ओळखत होती, पण कुठेतरी काहीतरी खटकत होते. विराजला काय ते कळत नव्हतं. तो बाहेर हॉलमध्ये फेऱ्या मारत होता. तेवढ्यात वेदू रडत आला. काय झालं? रडत रडत तो म्हणाला, काका, मी किती छान चित्र काढलं होतं, पण माऊने ते बघूनही ती काही म्हणाली नाही. अरे, तिला आवडलं नसेल. मी काही पण चित्र काढले की माऊला ते खूप आवडायचं. नेहमी अरे वा म्हणायची, मला कॅडबरी द्यायची. आज मात्र काहीही बोलली नाही. तो रडत होता. त्याने एवढं म्हटलं आणि विराजच्या डोक्यात ट्यूब पेटली. तो ताडकन उठला. आई, मी डॉक्टरांना भेटून येतो. काय झालं? वसुधाताई म्हणाल्या. आई, माझ्या लक्षात आलं नाही, पण वेदूच्या लक्षात आलं. काहीतरी चुकले असे आपल्याला वाटत होते, पण काय ते लक्षात येत नव्हतं. आई, ती कोणत्याच गोष्टीवर रिॲक्ट होत नाही, दुःखाच्याही नाही आणि आनंदाच्याही नाही. आई, तुमच्या लक्षात आले नाही. माझ्या लक्षात आलं, पण तब्येत ठीक नाही, अशक्त आहे, म्हणून ती असं वागत असावं असं वाटलं. नाही आई, एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती. नाही आई, एवढी सोपी गोष्ट नाही. काहीतरी चुकतंय. सतेजला बोलवून येतो. विराज सतेजला बोलून येतो. अरे विराज, बरं झालं आलास. मी तुला निरोप देणारच होतो. केतकीचे रिपोर्ट आलेले आहेत. काही काळजी करण्यासारखं आहे का? मी तुला खोटं सांगणार नाही. तू एक डॉक्टर आहेस. पॅनिक न होता ऐक. ज्या वेळेस केतकीने ॲक्सिडेंट पाहिला, तिची सगळी मेहनत डोळ्यासमोर राख होताना पाहताना तिच्या मेंदूला जबर आघात झाला. तो आघात जबरदस्त होता. त्यामुळे मेंदू डॅमेज झाला होता. मला आता वाटत होतं की ती कोमात जाईल, पण ती शुद्धीवर आली. मी तिचं ऑब्झर्वेशन करत होतो. ती माणसं ओळखत होती, बोलत होती. धोका टळला असं वाटलं, पण नाही, तिचा सेन्स हरवलाय असं लक्षात आलं. म्हणजे असं की कुठलीही गोष्टीला ती रिॲक्ट होणार नाही. आनंदाची गोष्ट असली तरी, दुःखाची असली तरी. विराज, तिनं तिच्या भावना सगळ्या गोठवून टाकल्या. सगळं काही फ्रीज केलं. विराज आश्चर्यचकित होत म्हणाला, मीही डॉक्टर आहे, पण हा आजार मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. सेन्स फ्रीज होणं मी कधी ऐकलं नव्हतं, कारण हे खूपच अपवादात्मक आहे. यात बरी होण्याची शक्यता किती हे सांगता येत नाही. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. पेशंटला प्रेमाने हाताळल्याने नीटही होतात आणि नाही पण गॅरंटीने सांगता येत नाही. तसं ती सर्वांना ओळखेल. वागण्यातही फारसा बदल होणार नाही. फक्त विरोध करण्याची शक्यता ती हरवून बसली आहे. समोरची व्यक्ती जे सांगते ती ऐकेल असं कसं शक्य आहे? हेच वास्तव आहे. थोडक्यात चांगलं वाईट तिला काही कळणार नाही. समोरच्याने आदेश दिला तो ती पाळेल. म्हणजे थोडक्यात रोबोट कसं संवेदना नसतात, तो आपण सांगितलेलं सर्व काम करतं. तसंच केतकी करेल. सगळं अतर्क आहे. हो, जगात अशा केसेस फार तर 100च असतील. काही बरे झाले आहेत, काही नाही. आपण आशा ठेवू. ट्रीटमेंट तर मी सुरू केली आहेच. अमेरिकेवरून डॉक्टर डॅन येणार आहेत. त्यांचा सल्ला घेऊ. तेवढ्यात धपकन पडल्याचा आवाज आला. विराज पटकन केबिन बाहेर आला. पाहतो तर काय, वसुधाताई खाली पडल्या होत्या. त्यांनी सगळं बोलणं ऐकलं होतं.
अहो आई, तुम्ही इकडे कशा? विराज, मला वाटलं पोर आजारातून उठले, आता होईल सगळं नीट. पण पण कसं होणार काळजी वाटते. आई, सगळं नीट होईल आणि घाबरूही नका तुम्ही. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ती नक्कीच बरी होईल. विराज वसुधाताईला समजावून सांगत होता, पण तो मनातून घाबरला होताच. तो केतकीजवळ गेला. ती झोपली नव्हती, जागीच होती. त्याने टीपॉयवर ठेवलेले चिकू उचलले, त्यातले बी काढले, फोडी करून तिला दिले. तिने ते घेतले आणि खाल्ले. वसुधा तर अवाकच झाली, कारण चिकू तिला अजिबात आवडत नसे. घरात जरी कुणी आणलं तरी असं करत ती बाहेर पळे आणि आज चक्क तिने चिक्कू खाल्ला. अजब आहे सगळंच. आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. डॉक्टरने चेक केलं, तब्येत बाकी उत्तम आहे, काळजी करण्याचं कारण नाही. विराज, काळजी घे तिची. विराज विचार करत होता, आता ती तिच्या घरी जाईल. आई, मी रोज रात्री येत जाईन. विराज, माधवीताई, तुम्ही पण खूप मदत केली. तुमचे उपकार मी विसरणार नाही. उपकार परक्याचे मानायचे असतात, आपल्या माणसांचे नाही, विराज म्हणाला. केतकी मात्र शांतपणे हे सगळं ऐकत होती. केतकी या आजारातून बरी होईल का? केतकीला विराज आता ॲक्सेप्ट करेल का? या दोघांचं लग्न पुढे होईल का, किंवा काही कारणामुळे ते लग्न होणार नाही? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.